पालघरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते अगदी काही वेळातच वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे। मात्र या वाढवण बंदराला सध्या स्थानिकांनी विरोध केलेला आहे। वाढवण बंदराविरोधात आंदोलन देखील या ठिकाणी सुरू आहे। वाढवण बंदर संघर्ष समिती आणि मवियाचं पालघरमध्ये आंदोलन सुरू आहे। सरकार आणि जेएनपीटीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते। अंत्ययात्रा देखील काढत निषेध केला जातोय। वाढवण बंदराचं काम न होऊ देण्याचा इशारा देखील या आंदोलकांनी दिलेला आहे। जरी उद्घाटन केलं तरी हे वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही। मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाटा घेऊन आलेले आहेत, 10-15 हजार पोलीस घेऊन आलेले आहेत। उद्घाटन करतील, उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे, ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय। आणि 100% आमची जिद्द आहे, वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। हे हुकुमशाही पद्धतीने आजचं हे बंदराचं उद्घाटन होणार आहे। खरं म्हणजे जेव्हा आम्ही गावातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गावपाड्यामध्ये पोलिसांचा पाडा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर निघण्यास सुद्धा बंदी केलेली आहे। अशा प्रकारचे आजचं वातावरण हे पालघर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा इथे आलेले आहेत असं मला वाटतं। कारण की एवढा पोलीस फाटा लावून जर लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही हुकुमशाहीची आणि हुकुमशाही पद्धतीने हे जे बंदराचं उद्घाटन होत आहे ते आम्हाला मान्य नाही। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या वाढवण जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे आणि याच्या निषेधार्थ आता वाढवणचे जे स्थानिक नागरिक आहेत हे आक्रमक झालेले आहेत आणि रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण माझ्या मागे बघू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे वाढवणचे नागरिक आहेत हे आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात। मोठा संताप या ठिकाणी त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय। काही वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस आले होते आणि पोलिसांच्या व्हॅनला देखील त्यांनी आता पुन्हा माघारी जा असं म्हणून त्यांनी माघारी पाठवलेलं आहे। मोठ्या प्रमाणात बघितलं तर आपण आता या ठिकाणी जे वाढवणचे स्थानिक भूमिपुत्र आहेत आता यांनी जमायला सुरुवात केलेली आहे आणि काही वेळातच ते आता मुख्य रस्त्यावर जाणार आहेत। एकंदरीत बघितलं तर जो वरोरचा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेली आहे। एक प्रकारे पोलिसांचं छावणीचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते। साधारणतः 5000 इतके पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते पश्चिम किनारपट्टीच्या रस्त्यांवर तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीत बघितलं तर इथले जे मच्छीमार असतील, डायमेकर्स असतील, कुठेतरी देशोधडीला लागणार असल्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता रस्त्यावर उतरत त्यांनी आता निदर्शने सुरू केलेली आहेत। एकंदरीत बघितलं तर काही वेळापूर्वी जे डहाणूची खाडी या खाडीमध्ये देखील बोटींना काळे फुगे लावून मोठ्या प्रमाणात निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात आला होता। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।